विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. लॅपलास लॉ ऑफ स्पेरिकल मेम्ब्रेन. बरीचशी मुलांना हा लॉ करत नाहीत. का? याचं डेरिव्हेशन अवघड वाटतं ना, एक पान भरून डेरिव्हेशन आहे. पण मी तुम्हाला सांगू का? मी असेच प्रश्न तुमचे घेतोय, की ज्याला तुम्ही घाबरताय आणि मी त्याला सोपं करून ठेवणार आहे बरं का. आता मी तुम्हाला सांगतो, की हा जो लॉ आहे ना, तो ड्रॉप आणि बबलसाठी आहे. आणि तो काय कसलं डेरिव्हेशन आपण त्यात डिराईव्ह करतोय तर एक्सेस प्रेशरचं. ओके. मग त्याच्यासाठी लागणाऱ्या बेसिक गोष्टी अगोदर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो ना. आता ड्रॉप असू दे नाहीतर बबल असू दे, स्पेरिकल शेप येणार. कोणता शेप येणार सांगा? स्पेरिकल. ओके. मग स्फिअर आहे. मला इथं गरज लागणार आहे सरफेस एरिया या फॉर्म्युल्याची. मग मला सांगा स्फिअरसाठी सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय? 4 पाय आर स्क्वेअर. नोट डाउन करून ठेवा. की सरफेस एरिया ऑफ स्फिअर फॉर्म्युला काय? 4 पाय आर स्क्वेअर. ओके. वर्क डन साठी मला आणखीन एक फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मधला की वर्क डन म्हणजे सरफेस टेन्शन इंटू चेंज इन सरफेस एरिया. हा दुसरा बेसिक फॉर्म्युला आहे, पण हा फॉर्म्युला एवढा इम्पॉर्टंट आहे ना, याच्यावर सेपरेट एक लेक्चर घ्यावं लागणार आहे. त्याचं डेरिव्हेशन आहे आणि त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल पण आहेत. कोणती आहेत माहितीये का? एक ड्रॉप घेतलाय, वरून टाकलाय, मग त्याचे ड्रॉपलेट्स तयार होत आहेत. मग याच्यामध्ये किती वर्क डन होईल असे प्रश्न आहेत. मग तुम्हाला मी सांगू का? हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला सरफेस एरियाचा फॉर्म्युला. अजून एक बेसिक फॉर्म्युला मला सांगा प्रेशरचा. प्रेशरचा फॉर्म्युला काय रे? फोर्स अपॉन एरिया. मग इथं फोर्सचा फॉर्म्युला तयार करा. प्रेशर इंटू एरिया. मग चला बेसिक गोष्टी तुमच्या लक्षात आलेल्या आहेत. मग अजून एक फॉर्म्युला आहे की वर्क डन इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आता मी तुम्हाला हिंट देतो. वर्क डन मी असं पण काढू शकतो. वर्क डन मी या फॉर्म्युला सुद्धा फाइंड आउट करू शकतो. मग आपण एक काम करूया ना, या डेरिव्हेशनसाठी वर्क डन आपण दोन्ही मेथडनं फाइंड आउट करूया. या मेथडनं आणि या मेथडनं आणि त्याला कंपेअर करूया. मग आपला डिझायर्ड फॉर्म्युला तयार होईल एक्सेस प्रेशरचा. पी-आय मायनस पी-नॉट दॅट इक्वल्स टू 2T अपॉन आर. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला ड्रॉपसाठी. आणि बबल आता 2 सरफेस असतात त्यामुळे तिथे येणार आहे 4T अपॉन आर. मग आता बेसिक सगळ्या गोष्टी पॉइंट आउट करून ठेवा आणि मग आता सुरुवात करूया आपल्या डेरिव्हेशन. 3 मार्काला प्रश्न येईल. प्रूव्ह करा असं विचारलं तर 2 मार्काला न्यूमेरिकल येईल. सिंपल, सिंपल एकदम. लॉग टेबल सुद्धा गरज लागत नाही त्या न्यूमेरिकल मध्ये. सुरुवात करूया. ऑब्व्हियसली आपण नेहमी सुरुवात करायची कन्सिडर या शब्दानं. जे दिसते ते लिहायचं. कुणाची डायग्राम आहे? काय आहे सांगा? ड्रॉप आहे. शेप कसला आहे? स्पेरिकल आहे. मग कन्सिडर अ स्पेरिकल ड्रॉप ॲज शोन इन अबोव्ह फिगर. लिहा. लिहा माझ्या बरोबर तुम्ही. काय परत एकदा सांगतो. कन्सिडर काय? स्पेरिकल ड्रॉप ॲज शोन इन द अबोव्ह फिगर. एवढंच वाक्य लिहायचं. त्याच्यानंतर लेट आणि जे दिसतंय ते लिहूया. आर म्हणजे कोण आहे रे? रेडियस ऑफ द ड्रॉप. डेल्टा आर म्हणजे काय? इन्क्रीज इन रेडियस. ओके. त्याच्यानंतर इथं आणखीन काय बघा? पी-आय म्हणजे काय? प्रेशर इनसाइड द ड्रॉप. पी-ओ म्हणजे काय? प्रेशर आउटसाइड द ड्रॉप आहे म्हणूया आपण. ओके. आता त्याच्यानंतर अजून कॅपिटल टी म्हणजे कोण रे? सरफेस टेन्शन. ओके. मग चला आता A1 आणि A2 लिहूया आपण. A1 म्हणजे इनिशियल एरिया, A2 म्हणजे फायनल एरिया. मग आता डेरिव्हेशनला स्टार्ट होईल. बघा. मग चेंज इन एरिया काढायचं असेल तर फायनल मायनस इनिशियल येणार. ओके. सरफेस एरियाचा फॉर्म्युला काय सांगा? 4 पाय आर स्क्वेअर. तो इथं वापरतो एरियाचा फॉर्म्युला. 4 पाय आर प्लस डेल्टा आर चा स्क्वेअर. 4 पाय आर प्लस डेल्टा आर चा स्क्वेअर मायनस 4 पाय आर स्क्वेअर. चला एक काम करूया, ही ब्रॅकेट एक्सपांड करूया. कसं होणार मग सांगा? आर स्क्वेअर प्लस ट्वाइस आर डेल्टा आर आणि प्लस डेल्टा आर स्क्वेअर मायनस 4 पाय आर स्क्वेअर. चला याने आत मल्टिप्लाय करा. याला मल्टिप्लाय करा येणार 4 पाय आर स्क्वेअर. याला मल्टिप्लाय करा 8 पाय आर आणि डेल्टा आर प्लस 4 डेल्टा आर स्क्वेअर मायनस 4 पाय डेल्टा आर स्क्वेअर. ह्या प्लसला हे मायनस कॅन्सल होईल आणि फक्त शिल्लक राहील 8 पाय आर डेल्टा आर डीएच व्हॅल्यू. मग याचं काय केलं? असं एक वाक्य लिहा की डेल्टा आर इज व्हेरी स्मॉल, हेन्स डेल्टा आर स्क्वेअर इज ऑल्सो व्हेरी स्मॉल, हेन्स निग्लेक्टेड. निग्लेक्ट करा म्हणूया आपण. ही टर्म काय करा? निग्लेक्ट करा. ओके. बर आता एवढंच उरलंय. मग आता वर्क डनचा फॉर्म्युला आहे टी इंटू डी ए लक्षात घ्या. मग टी इंटू टी ए डीएच व्हॅल्यू आहे 8 पाय आर डेल्टा आर इक्वेशन 1. 8 पाय आर डेल्टा आर बर का.
वर्क डन काढलं की आपण मगाशीच मी तुम्हाला बोललो, की वर्क डन आपल्याला 2 मेथडनं काढायचं आहे. मग अजून वर्क डन काढायचं असेल, तर मला आठवतंय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, मग फोर्सचा फॉर्म्युला काय रे बाळांनो? प्रेशर इंटू एरिया. मग पी-आय मायनस पी-नॉट इंटू डी-ए हे झालं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आहे डेल्टा आर. डिस्प्लेसमेंट कोण आहे सांगा? डेल्टा आर. पण थांबा 1 मिनिट. ॲक्चुअली सांगतो. बघा मी सांगतो काय ते नीट लक्ष द्या. वर्क डनचा फॉर्म्युला लिहिताना मान्य आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, पण फोर्स काढताना तुम्हाला इनिशियल एरिया घ्यावा लागेल आणि डिस्प्लेसमेंट डेल्टा आर घ्यावे लागेल. ओके, चला ह्याला इक्वेशन 2 म्हणूया आपण. मग फ्रॉम 1 अँड 2 इक्वेशन 1 काय होतं बघा, टी इंटू 8 पाय आर डेल्टा दॅट इक्वल्स टू ही व्हॅल्यू. म्हणजे पी आय मायनस पी नॉट 4 पाय आर स्क्वेअर डेल्टा आर इक्वल्स टू टी इंटू 8 पाय आर डेल्टा आर. 8 पाय आर डेल्टा आर बरोबर आहे. आता बघा, डेल्टा आर ला डेल्टा आर कॅन्सल, हा आर या स्क्वेअरला कॅन्सल, पाय ला पाय कॅन्सल. मग या साईडला फक्त पी आय मायनस पी नॉट शिवूया. तिकडे काय उरलंय बघा, 8 टी उरलंय आणि हे 4 आर खाली येतील. ओके, मग झालं की मग पी आय मायनस पी नॉट इक्वल्स टू 2 टी अपॉन आर. झालं की प्रूफ आपलं. मग या प्रूफ मध्ये तुम्ही काय लक्षात ठेवलं, की वर्क डनचा फॉर्म्युला 2 वेळा वापरायचा आहे. मी त्याला इक्वेशन 2 तुम्हाला व्यवस्थित तयार करून देतो रे. प्रेशर इक्वल्स टू फोर्स अपॉन एरिया. म्हणजे पी आय मायनस पी नॉट इक्वल्स टू एफ अपॉन 4 पाय आर स्क्वेअर. मग एफ ची व्हॅल्यू पी आय मायनस पी नॉट इंटू 4 पाय आर स्क्वेअर हे लक्षात ठेवा. सिंपल आहे रे. प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया त्याप्रमाणे. ओके, बर आता फॉर बबल, बबल साठी फॉर्म्युला येणार पी आय मायनस पी नॉट इक्वल्स टू 4टी अपॉन आर. मग आता मला सांगा, हे डेरिव्हेशन आता कुठं आपल्याला अवघड वाटतंय? फॉर्म्युले पाठ करूया. बरं, आता एक काम करूया. वेळ घालवायला नको. मला पट लेक्चर्स कव्हर करायचे आहेत. या व्हिडिओमध्ये मी एकच लॉ घेणार आहे. मी त्याचं स्टेटमेंट घेतलं. त्याचं प्रूफ तुम्हाला दिलंय लक्षात घ्या. स्टेटमेंट रिगार्डिंग एक्सेस प्रेशरच आहे हां. एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप इस गिव्हन बाय 2T अपॉन आर एवढं लिहा आणि त्याचं प्रूफ मी मगाशी सांगितलंय. न्यूमेरिकलकडे बघूया. इथं शब्द वाचा. काय दिलंय? एक्सेस प्रेशर इनसाइड द ड्रॉप इनसाइड द ड्रॉपच आहे का? हां, ड्रॉप म्हणजेच लॅपलास लॉ. आता ड्रॉप म्हणलं की मला 2T अपॉन आर लिहावं लागेल. गिव्हन डाटा काय दिलाय बघा बघू. सो दॅट एक्सेस प्रेशर इन एक्सेस प्रेशरच डायरेक्टली दिलंय. म्हणजे पी-आय मायनस पी-नॉट एटी दिलंय आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर एसआय युनिट आहे. सरफेस टेन्शनची व्हॅल्यू 7.27 इंटू 10⁻² न्यूटन पर मीटर एसआय युनिट आहे. व्हॉट शुड बी द डायमीटर विचारले. पहिला रेडियस काढूया की. एक्सेस प्रेशरचा फॉर्म्युला काय? पी-आय मायनस पी-नॉट दॅट इक्वल्स टू 2T अपॉन आर. मग आर इक्वल्स टू 2 इंटू टी. टीची व्हॅल्यू 7.27 इंटू 10⁻² डिवाइड बाय एक्सेस प्रेशर म्हणजे किती? 80. आता ह्याच्या पुढचं मी तुम्हाला सॉल्व्ह करायला लावणार आहे. या 80 ला 2 ने डिवाइड केला खाली 40 येईल. 40 येईल. ठीक आहे. तो एक 0 आहे. तो म्हणजे थोडक्यात बघा एक स्टेप तुम्हाला मी करून दाखवतो. 7.27 डिव्हाइड बाय 4 इंटू 10⁻³ आता हेच कसं आलं सांगतो. इथे 40 येईल ना डिव्हाइड केल्यावर म्हणजे 4 इंटू 10 10⁻1 वर गेल्यावर -1 ऑलरेडी -2 आहेत. मग -3 झालं. 1 पॉइंट समथिंग आन्सर येते रे. लॉग टेबलची गरजच नाही रे. 4 एक्के 4. ओके 3 उरलंय. 32 4 8 जा. येतंय की. पण थांबा, घाई नको. रेडियस काढले आपण. विचारले डायमीटर. डायमीटर रेडियसच्या डबल असते. डायमीटर रेडियसच्या ट्वाइस असते हे डोक्यात ठेवा. ओके. मग आता मला सांगा, बघता तुम्ही सगळं फिजिक्स फिनिश कराल रे. ओके. 10-10, 15-15 मिनिटात एक प्रश्न होतोय रे. मन शांत ठेवल्यावर. तणावात गेलात तुम्ही, डिप्रेशनमध्ये तुमच्या भाषेमध्ये. एकटं-एकटं एकुलकोंडेपणा, डिप्रेशन तुम्हाला येतोय ना एक्झाम जवळ आल्यानंतर. आजारी पडल्यासारखं वाटतंय. काहींना असं वाटतं, की मी आता एवढं आजारी पडलो पाहिजे, की मग एक्झामच चुकली पाहिजे. नाही असं काय होणार लक्षात घ्या. इथून पुढं आयुष्यात रोजच लढावं लागणार आहे. रोजच एफर्ट्स घ्यावे लागणार आहे जगण्यासाठी. रोज धडपड करावी लागणार नाही. असं लाईफची स्वप्न बघूच नका, की मी एवढे पैसे माझ्याकडे आहेत, की मी आता काहीच करणार नाही, निवांत राहील. काही उपयोग नाहीये लक्षात घ्या. तुम्हाला धडपड ही करावीच लागेल. मग आता आपण कसं करायला लागलोय, की बेसिक सगळं आपण अगोदर सांगतोय. तर तुम्हाला येतंय. मग त्याचा वापर करून डेरिव्हेशन पण कळते ना, कसं करायचं ते. स्मॉलेस्ट टर्म त्याचा स्क्वेअर निग्लेक्ट केला. हेही तुम्हाला कळालंय ना? चला ठीक आहे. मग हा व्हिडिओ मी थांबवतो इथं मी. ऑल द बेस्ट.